say is, leaders are born right from the childhood, and he is a grassroots leader. मला वाटतं आपल्याला संदीप नाईक साहेब सारखा नेता जर मिळाला तर डेफिनेटली देयर विल बी लॉट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आणि खूप छान आपल्या टीचर्ससाठी पण त्यांची स्वतःची पण एक शाळा आहे, म्हणजे शाळेचा एक्सपिरियन्स, टीचर्सचे प्रॉब्लेम्स, how to motivate the teachers, how to motivate the students, everything is there. So let us all wish him all the very best. आणि येत्या इलेक्शन मध्ये सर आपल्यासारखे नेते जर आम्हाला मिळाले तर we will be blessed. Thank you so much. जनता की समस्याओं को समझने में मददगार बनकर साबित सृजनांशी संवाद उपक्रम के तहत पूर्व विधायक और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक ने बेलापुर मतदार संघ अंतर्गत नेरुल प्रभाग क्रमांक 88 का दौरा कर नागरिकों से सीधा संवाद साधा। इस अवसर पर पूर्व नगर सेवक सुरेश शेट्टी, पूर्व नगर सेविका शिल्पा कामली और असंख्य कार्यकर्ता व भाजपा पदाधिकारी उपस्थित थे। संदीप नाइक मानते हैं कि अगर नवी मुंबई शहर का विकास करना है और इस शहर को अन्य महानगर पालिकाओं की तुलना में विकास के पैमाने पर नंबर 1 का शहर बनाना है तो इसके लिए नवी मुंबई की जनता की समस्याओं को समझना बेहद जरूरी है। फलस्वरूप सभापति आपके द्वार एमएलए एट योर डोर स्टेप के बाद अब संदीप नाइक सृजनांशी संवाद उपक्रम के जरिए जनता की समस्याओं को बारीकी से समझ रहे हैं। नेरुल प्रभाग क्रमांक 88 जो सिडको वसाहत के तौर पर जाना जाता है, उस परिसर में नागरिकों ने अपनी कई समस्याओं से संदीप नाइक को अवगत करवाया। इस दौरान नागरिकों ने अपनी विभिन्न समस्याओं का ज्ञापन संदीप नाइक को सुपुर्द किया। संदीप नाइक ने इस दौरान सभी नागरिकों को विश्वास दिलाया कि समस्याओं का समाधान जरूर किया जाएगा। वहीं नागरिकों के प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करते हुए संदीप नाइक ने नवरात्रि के दिन महिला शक्ति, साथ ही नागरिकों, ज्येष्ठ नागरिकों, सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाले नागरिकों का सम्मान किया। इस अवसर पर मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि सृजनांशी संवाद नागरिकों की समस्या जानने और उसे सुलझाने का प्रभावी माध्यम है। सृजनांशी संवाद हा उपक्रम बेलापूर मतदारसंघामध्ये सुरू केला असता आज प्रभाग क्रमांक 88 मध्ये सुरेशजी शेट्टी, शिल्पा कांबळे मॅडम आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, आपण जर प्रामुख्याने बघितलं की या 5 वर्षाच्या कालखंडात 2019 ला निवडणुका होतील अशा प्रकारची परिस्थिती असताना सगळेजण निवडणुकीच्या तयारीत होते आणि अशा वेळेस कोविडमुळे निवडणुका थांबला आणि एक वेगळी अशी परिस्थिती संपूर्ण जगामध्ये निर्माण झाली। तीच परिस्थिती आपल्याला नवी मुंबईमध्ये देखील बघायला मिळाली। परंतु त्या कालखंडामध्ये जागरूकतेने आपलं कर्तव्य समजत आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरेशजी शेट्टी असतील, शिल्पा कांबळे मॅडम असतील किंवा सर्व नाईक साहेबांच्या सोबत काम करणारे सर्व कार्यकर्ते यांनी आपली कर्तव्य भावना ही पार पाडली। आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवत असताना आपल्या परिसरामध्ये आपल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याकरता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न हा सर्व कार्यकर्त्यांनी त्या कालखंडात केला। ह्या नागरिकांनी या परिसरातील काहीच समस्या ज्या प्रशासन या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी काहीच समस्या आज मला सांगितल्या। वारंवार आपण महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे या समस्या मांडत असतो, परंतु जेव्हा स्वतः आपण त्या प्रभागात जातो तेव्हा ती परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि काय नागरिकांना
कोणत्या कामाची नेमकी गरज आहे त्या गोष्टीचा देखील अंदाज येत असतो. त्यामुळे सुजनांशी संवाद हा उपक्रम नागरिकांच्या समस्या जाणून घेणं आणि योग्य कामं ही या संपूर्ण नवी मुंबई शहरातील विविध नोडमध्ये करण्याकरता नक्कीच मला मदतगार त्या ठिकाणी ठरत आहे. मी या नागरिकांनी सुजन संवादाला दिलेला चांगला प्रतिसाद आणि त्यांनी मांडलेल्या सूचना या त्यांच्याच प्रभागापुरता मर्यादित न राहता नवी मुंबईच्या विविध विषयांकरता त्या ठिकाणी सूचना करणाऱ्या किंवा अडचणी सांगण्याकरता त्यातून लोकांच्या अडचणी दूर होण्याकरता या ठिकाणी मदतगार ठरतात. उन्होंने कहा कि अपने अनुभवों के आधार पर नागरिकों के विश्वास की कसौटी पे खरा उतरने का हमेशा उन्होंने प्रामाणिक प्रयत्न किया है और वे जनता का विश्वास ऐसे ही जीतते रहेंगे. माझ्या सामाजिक जीवन असो, माझं राजकीय जीवन असो, यामध्ये आपल्याला दिलेला त्या कालखंडात आपण उत्तम कामगिरी कशी करू शकतो याचा प्रयत्न मी सातत्याने ठेवलाय आणि तो करत असताना नागरिकांशी संवाद साधला पाहिजे. ह्या गोष्टी समजून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. माझ्या नगरसेवकाच्या कालखंडामध्ये सभापती आपल्या प्रांगणात, सभापती आपल्या वॉर्डात, माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये आमदार आपल्या प्रभागामध्ये, हे सर्व उपक्रम मला माझे विषय ज्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला विविध स्तरावर मांडायची आहे ते मांडण्याकरता मला उपयुक्त ठरलेले. नागरिकांचा विश्वास हा सार्थ ठरवण्याकरता आपल्याला मिळालेला अनुभव, आपल्याकडे असलेली क्षमता या माध्यमातून जर समाजामध्ये चांगलं काम करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी निश्चित प्रकारे केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.